श्री गुरुचरित्र अध्याय 5. पीठापूर या पवित्र भूमीत आपळराज नावाचा अपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुमती धर्मशील, पतिव्रता आणि विष्णुभक्त होती. एकदा अमावस्येच्या दिवशी पितृश्राद्धाचा पवित्र सोहळा सुरू होता. ब्राह्मण भोजन होण्याआधीच दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या दारी आले. क्षणाचाही विचार न करता सुमतीने आधीच भिक्षा घातली आणि तेव्हाच तिची सेवा तत्परता पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले त्रिमुख सहाभुज दत्त स्वरूप तिच्या समोर प्रकट केले आणि म्हणाले, माते, वर मागा. सुमती भावूक होऊन म्हणाली, गुरुदेव, आपण मला माते म्हणून हाक मारली ते वचन खरे हो. माझे 2 पुत्र आहेत, एक अंध आणि एक पांगळा. पुत्र असूनही नसल्यासारखे. मला तुमच्यासारखा महाज्ञानी, जगतवंद्य, परमपुरुषार्थ पुत्र हवा आहे. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, तुझ्या पोटी अवतार होईल आणि तो तुझ्या कुळाचा उद्धार करील. मात्र त्याचा शब्द कधीही मोडू नकोस. काही काळाने सुमतीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. नाव ठेवले श्रीपाद. 7व्या वर्षीच मौजीबंधन होताच 4ही वेद त्यांच्या मुखातून प्रकट झाले. मीमांसा, न्याय, तर्क, सर्व शास्त्रांचे ज्ञान सहज प्रकट झाले. 16व्या वर्षी ते म्हणाले, मी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी आहे. मला उत्तरेकडे जाणे आवश्यक आहे. मातापित्यांचे दुःख पाहून त्याने अमृतमय कृपादृष्टी टाकली आणि 2ही अपंग भाऊ क्षणात सुदृढ झाले. मग श्रीपाद म्हणाले, माझे कार्य करण्यासाठी मला जाण्याची अनुज्ञा द्या. आणि क्षणार्धात ते अदृश्य झाले. काशी, बद्रिकाश्रम आणि पुढे गोकर्ण क्षेत्र, तेच श्रीपाद श्रीवल्लभ, साक्षात दत्तावतार. स्पॉन्सर्ड बाय अंकुश धनवे यांचे एवी वडापाव च संस्कृतीची. अशाच प्रकारचे दत्त महाराजांवरील भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.